जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेत दमदार पावसाचा तडाखा, रस्ते जलमय, नागरिकांची मोठी फजिती। वर्धेतील नालवाडी, पिपरी मेघे, इतवारा सह देवळी व ग्रामीण भागातही पावसाचा हैदोस। वर्धा शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये आणि परिसरात शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। अनेक ठिकाणी नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या असून रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। तर नालवाडीत नालेला आलेल्या पुराने चक्क हुड यांच्या घराची भिंत खचून घरात पाणी शिरलंय। यासह पिपरी मेघे, इतवारा, तिवारी लेआउट, वार्ड क्रमांक 1 देवडीसह ग्रामीण भागातही पावसाचा जोरदार कहर पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकही प्रभावित झाली आहे। दरम्यान पावसाळ्यापूर्वी नगरपालिका तसेच संबंधित ग्रामपंचायतीकडून नाल्यांची पुरेशी सफाई करण्यात आली होती का? सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे डेंग्यू, मलेरिया व इतरही आजारांची वाढ होण्याची शक्यता आहे। तर यावर प्रशासनाने पूर्व काही उपाययोजना केल्या आहेत का? नाल्यांच्या पुराने नागरिकांचे घरे जलमय झाले, यावर काही पूर्व नियोजन केले नव्हते का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। त्यामुळे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शहरातील पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या परिस्थितीवर प्रशासन कोणती तातडीची उपाययोजना करेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।